दीपोत्सव 2026 जिल्हा परिषद सांगलीतर्फे कला, क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचा कार्यक्रम उत्साहात साजरा. जिल्हा परिषदेच्या वार्षिक क्रीडा स्पर्धा छत्रपती शिवाजी स्टेडियमवर तसेच सांस्कृतिक कला मंच कार्यक्रम भावेन नाट्य मंदिर येथे पार पडला. या स्पर्धेमध्ये जिल्हा पंचायत समितीचे अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले होते. सांगली जिल्ह्यातील सर्वच जिल्हा परिषद कर्मचारी, त्याचप्रमाणे संपूर्ण तालुक्यातील पंचायत समितीचे कर्मचारी देखील या सांस्कृतिक कलेमध्ये सहभागी झाले होते. मैदानी खेळांपेक्षा सांघिक स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडल्या. 13 वर्षानंतर प्रथमच हा उपक्रम सीओच्या माध्यमातून राबविला गेला. यामध्ये नृत्य, गायन, पोवाडे, कवाली असे विविध कार्यक्रम मंचे, कला मंच सादर करण्यात आले. दीपोत्सव हा जिल्हा परिषदेचा एक स्तुत्य उपक्रम आहे. या कार्यक्रमामध्ये स्वतः सीईओ विशाल नरवाडे वेगळ्या अनोख्या कलाविषयामध्ये स्वतः सहभाग घेऊन त्यांनी या कार्यक्रमाची शोभा वाढविली. त्यांच्यासोबत अतिरिक्त मुख्य कार्यकारी मनोज जाधव, प्रकल्प संचालक श्रीमती नंदिनी घाणेकर, मुख्य वित्त व लेखा अधिकारी सुनंदा ढवळे यांच्या सर्व विभागाचे अधिकारी, पदाधिकारी, अभियंता उपस्थित होते. मैदानी खेळापेक्षा सांघिक खेळ मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी बोलताना सीओ विशाल नरवाडे म्हणाले, आम्ही बाकी कलाकारांसारखे नसलो तरी आम्हाला आमच्या कलेसाठी प्रेक्षकांकडून भरगच्च प्रतिसाद मिळाला. प्रत्येक जण कलाकार असतो, परंतु आम्हाला नोकरीमध्ये आपापली जबाबदारी पार पाडत असताना या गोष्टीसाठी संधी मिळत नाही. हा एकमेव प्लॅटफॉर्म असतो की आपल्याला एक व्यक्ती म्हणून आपले व्यक्तिमत्व, विविध पैलू जोपासायला व ट्राय करायला एक संधी मिळते. त्याचबरोबर यामुळे शारीरिक व मानसिक तंदुरुस्तीसाठी सर्वांनी आपल्या कामाबरोबर कलेमध्येही आनंदाने भाग घेऊन आपली कला व्यक्त केली. याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. तसेच सर्व पत्रकार बंधू भगिनींचेही मी आभार मानतो की त्यांनी आम्हाला भरभरून प्रतिसाद दिला. कार्यक्रमाची सांगता रात्री 10 वाजता झाली. दीपोत्सव 2026 जिल्हा परिषदचा हा एक स्तुत्य उपक्रम आहे. या ठिकाणी आपण पाहतोय की विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपले जिल्हा परिषदचे जे सीईओ आहेत तर त्यांचं हे वेगळं रूप आपण पाहिलंय. आता त्यांनी स्वतःचा परफॉर्मन्स केलाय. त्याचबरोबर हे सगळे जे अधिकारी आहेत ते सुद्धा त्यांच्या बरोबरच आहेत. या सांस्कृतिक कार्यक्रमाबद्दल आणि या अनोख्या त्यांच्या या स्तुत्य उपक्रमाबद्दल आपण थोडक्यात त्यांच्याकडे जाणून घेऊयात. सर नमस्ते. नमस्कार. आज जिल्हा परिषदच्या सांस्कृतिक स्पर्धा होत आहे. मागचे 3 दिवस क्रीडा स्पर्धा चालल्या. आमचा माझे सगळे विभाग प्रमुख, ऍडिशनल सीओ आणि मी आहे. आमचा उद्देश होता की आपण बाकीच्यांना मोटिवेट करतोच आहे, आपण स्वतः सुद्धा त्यामध्ये पुढाकार घेऊयात. आणि मला आनंद आहे की मी, माझे सर्व विभाग प्रमुख आम्ही आज प्रयत्न केला. आम्ही याचे ट्रेन नाहीये, पण अतिशय चांगला प्रतिसाद आम्हाला ऑडियन्सकडून मिळाला. आणि प्रत्येकामध्ये एक कलाकार असतो, परंतु नोकरीमध्ये आपापल्या विभागाची जबाबदारी पार पडताना त्या गोष्टी संधी मिळत नाही. हे एकमेव प्लॅटफॉर्म असं असतं की आपल्याला एक व्यक्ती म्हणून आपले व्यक्तिमत्वाचे विविध पैलू जोपासायला आणि ते ट्राय करायला ही संधी मिळते. मी पुनश्च एकदा माझ्या सर्व कर्मचारी बंधूंना आणि सर्व पत्रकार बंधू भगिनींना याबद्दल आभार व्यक्त करतो, त्यांचं अभिनंदन करतो की त्यांनी या गोष्टीला भरभरून प्रतिसाद दिला. असंच जीवनाच्या प्रत्येक पैलूचा आनंद घेत राहा, हेच मला सांगायचं आहे. धन्यवाद. धन्यवाद. अतिशय स्तुत्य असा हा उपक्रम आहे. जिल्हा परिषदचे जे सगळे अधिकारी आहेत तर सीओनी स्वतः त्यांच्या बरोबर आपले जाधव सर आहेत. त्याचबरोबर प्रत्येक डिपार्टमेंटचे एक अधिकारी आहेत आणि प्रत्येकाला आपल्याकडे जो कलाकार आहे तर तो जागा करायला हे एक अनोखं प्लॅटफॉर्म मिळालंय आणि हे आपल्या सीओ सरांच्यामुळे साध्य झालेलं आहे. कुणीही न घाबरता एकत्र या ठिकाणी आलेले आहेत आणि यांच्या गाण्याला आवाज स्कोर मिळालाय. त्यामुळे अजून एकदा आपण हा परफॉर्मन्स पाहू शकतो. थँक्यू.